हे एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल क्रिएट अँड ग्रो। आज मी कच्च्या हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्याची रेसिपी शेअर करत आहे। ही रेसिपी पण माझ्या आईची आहे। जेव्हा मी छोटी होती किंवा आता पण जेव्हा पराठे बनवते, मेथीचे पराठे, आलू पराठा, कधी लोणचं खायची इच्छा होत नाही त्यावेळेस ही मीन्स या पद्धतीचा ठेचा ती बनवायची आणि खूप मस्त वाटतो। कच्च्या मिरचीचं काही भाजण्याचं काही कशाचंही टेन्शन नाही याच्यामध्ये। जस्ट ओन्ली मिरच्या घ्यायच्या आहे, काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते घ्यायचे आणि बस लवकर झटपट बनणारा ठेचा आहे हा, म्हणून मी शेअर करत आहे। अगदी कमी वेळात बनतो, झटपट बनतो आणि टेस्टी पण असतो तितकाच। एकदा नक्की ट्राय कराल तुम्ही हा ठेचा बनवण्यासाठी मी एक मिक्सी पॉट घेत आहे। त्यामध्ये 2-3 मीन्स 4-5 लसणच्या पाकळ्या आहेत। ह्या हिरव्या मिरच्या आहेत, याला धुवून स्वच्छ मी याचे जे डंठल आहेत ते काढून घेतलेले आहे। आणि ह्या जुन्या मिरच्या आहेत, मीन्स काही दिवस 8 दिवस होऊन जातात बघा आपल्याकडे, त्या याने पण हा खूप टेस्टी बनतो आणि मी त्याच्याच बनवते बिकॉज वेस्ट होते, फेकण्यात जाते, त्यापेक्षा ठेचा बनवून खायचा। आणि हा ठेचा 8 ते 10 दिवस टिकतो। पण हा का बरं टिकतो हे पण सांगते। मिरच्या घेतल्या 10-15 आणि हे पुदिन्याची पानं आहेत, हे माझ्या घरचा फ्रेश पुदिना आहे 10-15। त्यानंतर कोथिंबीर तुम्हाला जेवढी तेवढी टाकू शकता तुम्ही। मी टाकली छोट्या वाटीने 1 वाटी। त्यानंतर त्यामध्ये जिरे पाऊण टेबलस्पून मीन्स 1 टेबलस्पून पण चालेल। छान चवते जिऱ्याने, त्याला फ्लेवर छान येतो लसूण आणि जिऱ्याने, आणि पुदिन्याच्या पानांनी पण येतो छान आणि कोथिंबीरनी पण येतो। त्यानंतर चवीपुरतं मीठ इतकं होऊन जाईल माझं। आणि लिंबाचा रस, अर्धा लिंबू आहे मोठ्या साईजचा, ह्या एवढ्या साईजचा हा लिंबाचा रस। लिंबाचा रस टाकल्यामुळेच याला मीन्स हे जास्त दिवस टिकतं, मीन्स 10 दिवसपर्यंत टिकतं। बाहेर पण टिकेल बट फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर छानच असतं ते। मग याला झाकण बंद करून आम्ही याला विदाऊट पाणी याला ग्राइंड करायचं आहे। झाला मिक्सरमध्ये बारीक करून झाला हा। याला एका प्लेटमध्ये काढून घेते मी, एका बोलमध्ये काढत आहे। काढलं मी, हे बघा। याच्यामध्ये पुदिना ऑप्शनल आहे, असला तर टाकायचं, नाही तर नाही टाकायचं। माझ्याकडे होता अवेलेबल म्हणून टाकला। या ठिकाणी तुम्ही तुमचं पिठलं पण बनवू शकता, खूप टेस्टी बनते। आणि ही चटणी आम्ही इकडे चटणी पण बोलतो याला, ठेचा ढोकल्यासोबत खूप छान लागते। मी ढोकल्यासोबत पण खाते याला। थोडासा तडका करायचा आहे, त्यासाठी गॅसवरती मी एक तडका पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये मी 1 चमच तेल टाकणार आहे। हे शेंगदाणे तेल आहे माझं, तुम्ही कोणतेही तेल घेऊ शकता। 1 चमच तेल, याला छान कडकडीत गरम करायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे, त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे। ती छान तडतडू द्यायची आहे। जर ती तडतडली नाही तर ती कडवट लागते तोंडामध्ये जेव्हा येते तेव्हा। तिला छान असं फुटू द्यायची आहे। मग गॅस बंद झाला, तडका रेडी। मोहरी ऑप्शनल आहे, मोहरी कोणी नसेल खात तर तुम्ही विदाऊट मोहरी ओनली तेल गरम करून बस तडक्यावरती टाकायचं आपल्याला असं छान। आणि जेव्हा तुम्ही खाल सगळं बनवून ठेवलं 10 दिवसासाठी ठेचा हा किंवा चटणी ही हिरव्या मिरच्याची कच्च्या, तर जेव्हा तेव्हा पण तडका करून तुम्ही त्याच्यामध्ये टाकून खाऊ शकता। मी याला छान असं मिक्स करणार हा तडका टाकून। बघा सेंट खूप छान येतोय आणि रिअली खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। मला हिंदी पण येते मध्ये, ॲक्च्युली हिंदी बोलायची सवय आहे मला जास्त, तर नक्की ट्राय कराल, खूप छान लागतो। मोहरी ऑप्शनल आहे, तुम्ही विदाऊट मोहरी पण याला तडका बनवू शकता। झटपट बनतो, जास्त वेळ जात नाही, हार्डली 5 मिनिटात बनतो। जास्त काही इंग्रेडिएंट्स लागत नाही याला। आणि तुम्ही सगळ्या मीन्स जो भी चीज़ें सब चीज़ों के साथ अच्छे से खा सकते हो। सगळ्या वस्तूंसोबत पराठा झालं, राईस पण खाते मी यासोबत, मस्त वाटतो। साधी डाळ असते, मीन्स वरण बोलतो आम्ही त्याला, फिकं वरण असं, ज्याला मिरची पावडर टाकून बनवत नाही आम्ही, मीन्स लाल तिखट टाकून, त्याच्यासोबतही खूप छान लागते। खाऊन बघाल, ही माझी आईची रेसिपी आहे, करून बघाल, केल्यानंतर नक्की कमेंट करून सांगाल कसा झाला तो। आणि
जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. गरज आहे मला सबस्क्रायबर्सची. नवीन चॅनल आहे माझं न्यू. आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा. आणि ट्राय करा. मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा.